जळगाव महानगरपालिकेच्या कचरा संकलन केंद्राचा विद्यार्थ्यांना त्रास होतोय। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं आरोग्यही धोक्यात आलंय। पाहुयात यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट। जळगाव महानगरपालिकेच्या कचरा संकलन केंद्रामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। शहरात संकलित करण्यात आलेला कचरा महानगरपालिकेच्या कचरा संकलन केंद्रात टाकण्यात येतो। जळगावातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आणि विद्या विद्यालय या इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ हे महापालिकेचं कचरा संकलन केंद्र आहे। त्यामुळे विद्यार्थी हैराण असून त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न या निमित्तानं उभा ठाकला आहे। या संस्थेच्या गेटच्या बाहेर कचरा संकलनाचं नगरपालिकेचं काम चालू असतं। तिथं ते कचरा जे आहे ते कचरा उडून संस्थेत येतं, त्यातून आरोग्याचा धोका होऊ शकतो विद्यार्थ्यांना। आणि या बाबत नगरपालिकेशी वारंवार पत्रव्यवहार पण केलेला आहे, परंतु अद्यापर्यंत हे कचरा अजून त्यांनी हटवलेलं नाहीये। आम्ही जेव्हा लेक्चर करतो तेव्हा खूप घाणेरडा वास येतो आणि डबा खायला बसतो तेव्हा पण खूप घाणेरडा वास येतो आणि याच्याने आम्हाला खूप त्रास होतो। काही मुलं याच्याने आजारी सुद्धा पडलेले आहे। तर आमची मागणी आहे की हा कचरा इथून हटवला पाहिजे। शाळा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप पालकांनी केला असून याबाबत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालक करतायत। विद्यार्थ्यांकडनं महापालिकेच्या प्रशासनाला हा कचरा या ठिकाणून हलवावा अशी देखील मागणी यावेळी करण्यात येत आहे। मात्र महापालिका अद्यापही यावर काही कारवाई करत नसल्याने कुठेतरी महापालिका प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त या ठिकाणी केली जात आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।